नमस्कार. या विशेष विश्लेषणात आपण एका अशा व्यक्तिमत्वाचा वेध घेणार आहोत ज्यांनी स्वतःच्या आयुष्यातील प्रचंड मोठ्या शोकांतिका एका ऐतिहासिक आणि भव्य साहित्यात कशा बदलल्या. आपण बोलतोय जयशंकर प्रसाद यांच्याबद्दल. त्यांच्या जीवनातील हा प्रवास खरोखरच अंगावर काटा आणणार आहे. आता सुरुवात करूया ती हिंदी साहित्याच्या अगदी सर्वोच्च शिखरावरून. तुम्हाला माहितीच असेल, सूर्यकांत त्रिपाठी निराला, सुमित्रानंदन पंत आणि महादेवी वर्मा यांच्यासोबतच जयशंकर प्रसाद हे छायावाद युगाचे 4 मुख्य आधारस्तंभ मानले जातात. त्यांचा हा वारसा खरोखरच अढळ आणि निर्विवाद आहे. या संपूर्ण प्रवासाला 6 टप्प्यात समजून घेणार आहोत. हिंदी साहित्याचा सुवर्णस्तंभ, त्यांचं बालपण आणि कौटुंबिक संकटे, शिक्षणाचा असामान्य प्रवास, साहित्यातील पहिलं पाऊल, त्यांच्यावर असलेली क्षयरोगाची सावली आणि शेवटी त्यांचा अमर वारसा. तर वळूया पहिल्या भागाकडे, हिंदी साहित्याचा सुवर्णस्तंभ. आता यातली सर्वात रंजक गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे प्रसादजींनी खडी बोली या भाषेत घडवून आणलेली क्रांती. विचार करा, एका सामान्य बोलीभाषेला त्यांनी इतक्या प्रगत आणि कलात्मक पातळीवर नेऊन ठेवलं की त्यातून जीवनाचे अगदी सूक्ष्म पैलूही मांडता येऊ लागले. हे खरोखरच असामान्य होतं. आणि ते फक्त कवितांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत बरं का. नाटके, कथा, कादंबऱ्या अशा प्रत्येक प्रकारात त्यांनी मुसाफिरी केली. या सर्व प्रवासाचा सर्वोच्च बिंदू म्हणजे त्यांचं कामायनी हे महाकाव्य, म्हणजे मानवी करुणेचा एक अत्यंत सखोल आणि जिवंत अनुभव. दुसरा भाग, त्यांचं बालपण आणि त्यांच्यावर कोसळलेली कौटुंबिक संकटे. त्यांच्या या महान यशामागे एका भयंकर संघर्षाचा पाया होता. काशीतल्या एका अत्यंत प्रतिष्ठित कुटुंबात त्यांचा जन्म झाला खरा, पण नियतीचे आघात पहा. अवघ्या 15 वर्षांचे असताना त्यांची बहीण मुन्नी देवी यांचं निधन झालं आणि लगेचच 1907 मध्ये त्यांच्या 17 वर्षाच्या भावानेही जगाचा निरोप घेतला. हे एका किशोरावस्थेतील मुलासाठी किती धक्क्याचं असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. इथला सर्वात अस्वस्थ करणारा विरोधाभास पहा. कालपर्यंत अत्यंत उच्च दर्जा असलेलं कुटुंब आणि आज एका मातीच्या घरात स्वतःच्या विधवा आईसोबत तग धरून राहण्याची वेळ. त्यात भर म्हणून नातेवाईकांनीच उरल्या सुरल्या मालमत्तेचा अपहार केला. दुःखाचा डोंगर आणि जवळच्यांचा विश्वासघात, या दोन्ही आघातांना ते एकाच वेळी सामोरे जात होते. तिसरा भाग, त्यांच्या शिक्षणाचा एक अतिशय असामान्य प्रवास. एवढ्या बिकट परिस्थितीत काशीच्या क्वीन्स कॉलेज वाराणसीमधून त्यांना 7वीतच शिक्षण सोडावं लागलं. पण म्हणून काय त्यांची शिक्षणाची भूक संपली? अजिबात नाही. औपचारिक शिक्षण थांबलं, पण त्यांनी घरीच स्व अभ्यासाने वैदिक संस्कृत, वेद, पुराणे आणि प्राचीन इतिहासावर असं काही प्रभुत्व मिळवलं जे खरोखरच थक्क करणारं होतं. यासाठी त्यांनी काशीतल्याच काही अत्यंत हुशार स्थानिक तज्ज्ञांना शोधून काढलं आणि स्वतःचा असा एक अभ्यासक्रम तयार केला. मोहिनीलाल गुप्ता, गोपाल बाबा आणि हरिहर महाराज यांच्याकडून त्यांनी हिंदी आणि प्रगत संस्कृतचे धडे गिरवले. याच भाषांनी पुढे जाऊन त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा पाया रचला. चौथा भाग, साहित्यातील त्यांचं पहिलं पाऊल. एरवी ऐतिहासिक व्यक्ती म्हटलं की आपल्याला त्या खूप रुक्ष वाटतात, पण प्रसादजींच्या या दैनंदिन सवयी पहा. त्यातून एक अत्यंत शिस्तबद्ध आणि जमिनीवरचा माणूस आपल्यासमोर येतो. त्यांना बागकाम आणि स्वयंपाकाची भारी आवड होती. ते नियमित व्यायाम करायचे, सात्विक आहार घ्यायचे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भगवद्गीतेचं फक्त पाठांतर न करता त्याचा सखोल अर्थ समजून घेण्यासाठी ते रोज गीता वाचायचे. आणि त्यांच्यातल्या या प्रतिभेची ठिणगी अगदी लहानपणीच पडली होती बरं का. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांनी कालधर या टोपण नावाने चक्क ब्रजभाषेमध्ये आपली पहिली वहिली कविता लिहिली. ही अशी एक जन्मजात प्रतिभा होती जी कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीपुढे हार मानणारी नव्हती. पुढे 1906 सालापर्यंत त्यांच्या या प्रतिभेला अधिकृत ओळखही मिळाली. भारतेंदू मासिकामध्ये त्यांची सावक पंचक ही कविता प्रकाशित झाली आणि तिथूनच एका महान साहित्यिकाचा जगासमोरचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. 5वा भाग, त्यांच्या आयुष्यावर पसरलेली क्षयरोगाची काळी सावली. इथून पुढे या जीवनकथेतील सर्वात अंधारा आणि वेदनादायी प्रवास सुरू होतो. त्या काळातल्या वैद्यकीय मर्यादांचा फटका त्यांच्या घराला कसा बसला हे पाहून मन सुन्न होतं. 1909 मध्ये त्यांचं पहिलं लग्न झालं, पण 1916 मध्ये पहिल्या पत्नीचं क्षयरोगाने निधन झालं. मग 1917 मध्ये दुसरं लग्न, पण दुर्दैव पहा, पहिल्या पत्नीच्या साड्या वापरल्याने दुसऱ्या पत्नीलाही क्षयरोगाची लागण झाली आणि 1919 मध्ये त्यांचाही मृत्यू झाला. त्यानंतर अत्यंत अनिच्छेने त्यांनी तिसरं लग्न केलं. दुःखाच्या या सलग आणि भयानक लाटा एका माणसाला किती कोलमडून टाकत असतील. 6वा भाग, एक अमर वारसा. ज्या भयंकर आजाराने त्यांच्या कुटुंबाला गिळंकृत केलं त्याने शेवटी त्यांनाही गाठलंच.
क्षयरोगाविरुद्धचा हा त्यांचा वैयक्तिक लढा अत्यंत अटीतटीचा होता. ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, त्या काळात उपलब्ध असलेले सगळे वैद्यकीय मार्ग त्यांनी उपचारासाठी वापरून पाहिले. पण दुर्दैवाने 15 नोव्हेंबर 1937 रोजी वयाच्या अवघ्या 47व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. अतिशय अल्पायुषी पण अफाट दुःखाने आणि तितक्याच मोठ्या संघर्षाने भरलेलं हे आयुष्य होतं. तरीही एक गोष्ट मात्र नक्की सांगावी लागेल, याच दुःखाच्या तापलेल्या भट्टीतून हिंदी साहित्यातील एक अद्वितीय मानवी सहानुभूती जन्माला आली. कामायनीसारख्या अजरामर कलाकृतीतून जी मानवी करुणा आपल्याला दिसते ना, ती त्यांच्या याच वैयक्तिक शोकांतिकेतून आणि संघर्षातून उगम पावली होती. शेवटी जाता जाता एका गोष्टीवर नक्की विचार करूया. एका कलाकाराच्या आयुष्यात जर अशी भयानक शोकांतिका घडली नसती तर अशी जगमान्य आणि सर्वोच्च कला कधी अस्तित्वात येऊ शकली असती का? एवढ्या प्रचंड वैयक्तिक हानीचा सामना केल्यानेच एका लेखकाला मानवी करुणेचं हे सार्वत्रिक रूप मांडण्याची ताकद मिळते, हो ना? हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणार आहे.